विचार करा तुमच्या आज युट्यूबवर 6000 फॉलोवर आहेत, इंस्टाग्रामवर 6000 फॉलोवर आहेत, तर कमी समजू नका. विचार करा तुम्ही इथे एकटे उभे आहात आणि 6000 लोक तुम्हाला बघतायत. आपण जे उभे आहेत ते चेंजिंग रूमच्या इथे उभे आहेत. तर बेसिकली हा चेंजिंग रूम असणार. त्या टायमाच्या स्टेजच्या मागे जे असतं चेंजिंग रूम. सुप्रभात मित्रांनो, कशा सगळे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आणि हा आपल्या जॉर्डन सिरीजचा शेवटचा व्लॉग असणार आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंबन मधली जागा. अंबन मध्ये तुम्ही काय काय फिरू शकता, अँड ऑल एव्हरीथिंग. असं ठिकाणी जाणार आहे की म्हणजे इटलीमध्ये जाऊ नाही शकत, ते तुम्हाला मी दाखवू शकतो की तुम्ही जॉर्डन मध्ये येऊन ती सेम गोष्ट पाहू शकतात. तर चला आता आपण जाऊया. आणि इथून माझ्या हॉस्टेल पासून हार्डली 3 किलोमीटरच आहे. आणि मी बोललो चालतच जाऊ. आणि आज आपली रात्री फ्लाईट पण आहे. तर चला आता एक काम करतो, तुम्हाला दाखवतो मी जॉर्डनची स्ट्रीट्स. जेव्हा आलेलो तेव्हा रात्र होती, तर आता पण सकाळ आहे, तर तुम्हाला मी प्रॉपर दाखवू शकतो कसं काय इथे विषय आहे. चलो. तर मित्रांनो, आता आपण जॉर्डनच्या मेन रस्त्यांवरून चालतोय आणि तुम्हाला इथे अख्खं रोड सामसून दिसेल. का सांगू, कारण की आता आहे रमजान. तर रमजानमध्ये हे लोक काय करतात की दिवसभर म्हणजे कामं नाही करत, संध्याकाळचीच कामं करायला पडतात. म्हणजे अख्खं बघा ना, सगळी दुकानं सगळी बंद आहेत. खूप कमी लोक असतात. म्हणजे संध्याकाळी हेच जे दुकानं जी चेलपेल असते ना, मी यकीन नाही करू शकत. बघा अख्खा असं वाटतंय की कुठलं तरी वॉर झोन मधून चाललोय, कर्फ्यू लागलाय असा विषय. अरे एक मी सांगेन भाई, मी रात्री फिरतोय 1 वाजता पण आलोय, मी 1:30 वाजता आलोय. रस्त्यावर एकटा चालत येतो भाई, सेफ आहे जॉर्डन. मी सांगेन एक मुलगी पण चालत जात असेल एकटी तरी फुल सेफ आहे भाई. मी सांगतो, माझा आज इथे 5वा दिवस आहे. मी खरं सांगतो यार, नेक्स्ट लेवल सेफ आहे. इजिप्तमध्ये तरी भीती वाटत होती, इथे नाही भाई. नेक्स्ट लेवल माणसं आहे तिकडे. आणि पाहू शकतात आमच्या घरी अशी पर्शियन कॅट आहेत, 2 आहेत असे व्हाईट वाले. आणि इथे हे स्ट्रीट कॅट आहेत. हे बघा, मी पाहू शकतात भाई साहब. हे बघा, इथे स्ट्रीट कॅट आहेत. म्हणजे आपल्या इंडियामध्ये जर असे स्ट्रीट कॅट असते, सगळे लोक घरी घेऊन गेले असते. नेक्स्ट लेवल आहे. हे बघा बघा मित्रांनो, मला जाता जाता एक गोष्ट दिसली, मी बोललो तुम्हाला दाखवतो. माझ्या मागे तुम्ही हा दुकान पाहू शकता. तिथे केळी बिळी लावली आहेत, तुम्ही पाहू शकता. ते बघा, हे बघा केळी लावलंय, संत्रा लावलंय, सगळं लावलंय. आणि दुकानही बंद आहे. आणि मला एवढं एक सांगायचंय की काय भरोशाने त्यांनी लावलं असेल. म्हणजे विचार करा ना, इकडची माणसं कशी आहेत. आपल्या जर इंडियामध्ये जर हे असतं, कुठल्याही मार्केटमध्ये समजा हे असं रात्रभर ठेवलं, भाई कुठला ना कुठला येईल सगळं घेऊन जायचं. एवढ्या लोकांची दुकानं आहेत, सगळ्या लोकांनी म्हणजे बघ कोणच दिसत नाही. म्हणजे आहेत पण उभे नाहीत कोण. आणि बघा ते एक बोलण्यासारखं आहे. की मला काय वाटतं माहिती आहे मित्रांनो, इकडची जी माणसं आहेत ना, जरा पुण्या लोकांसारखी आहेत. म्हणजे आरामात दुकानं खोलतात. आता 11 वाजले, म्हणजे एकदम ह्यांचं चिल्डमध्ये असतं. आता मे बी रमजान आहे म्हणून का माहिती नाही, पण एकदम यांचं निवांत चालतं काम भाई. इकडे आरामात काम. आता तुम्हाला शॉपिंगचे दुकानं पण मला दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. असं जर तुम्हाला काय विकत घ्यायचं असेल, मॅग्नेट बिग्नेट, हे बघा इथे सगळं आता ऑन द वे असं दिसतंय सगळं. म्हणजे आता चालू दिसतंय म्हणजे थोडं थोडं. हे बघा थोडं मॅग्नेट्स अँड ऑल तुम्ही पाहू शकता. अशी एंट्री आहे. आय मीन रोमन थिएटर बोलू शकतात. आणि इकडे जर आल्यावर तुम्हाला एकदम पुराण्या काळातलं म्हणजे आपले गड किल्ले कसे असतात तसं एकदम जुनं सगळं जुनाट दिसतंय. बघा अर्धे पिलर पडलेत, ऑब्व्हियसली पडणारच. हे बघा भाई, आपल्यावर पडायला नको फक्त. ऍक्च्युली तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथे येण्यासाठी पण तिकीट लागते, पण इथे कोण मला काय दिसला नाही. आणि तसं पण आपल्याकडे जॉर्डन पास आहे. एकदम तो सँडस्टोन असतो ना त्याचं आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे आपले गड किल्ले असतात तशाच टाईपचं आहे, बट हे वेगळा जरा दगड आहे. एकदम खशखशीत आहे एकदम, पण एकदम खूप जुनं आहे. म्हणजे रोमन जे एम्पायर जो होतं त्या टायमापासूनचं आहे हे. जर बघायला गेलात ना तर असं आहे. मित्रांनो, इथे आपण आतमध्ये आल्यावर तुम्ही हे पाहू शकता. असं एक हे दिलं, तुम्ही पॉज करून वाचा इन्फॉर्मेशनसाठी. मी तुम्हाला वर इन्फॉर्मेशन सांगतोच. तर इकडे असं काय आहे, इथून एंट्रन्स आलंय. काय विचारलं नाही, फक्त विचारलं काय तिकीट, बोललं जॉर्डन पास आहे. तर हे बघा, हे नेक्स्ट लेवल आहे मित्रांनो. हे बघा असं म्हणजे 3 माळ्याचं, म्हणजे तिथे बाहेर लिहिलेलं मी सांगतोय 3 माळ्याचं असं. आणि याचं हे रोमन थिएटर जे आहे, जे काय म्हटलं जातं ते पण मी तुम्हाला सांगतो. आता आपण जे उभे आहेत ते आपण स्टेजवर उभे आहेत, ते आपण वर पण जाऊया भाई. चालायला लागणार आहे. ठीक आहे यार, मस्त वाटतं. म्हणजे इकडे बघून तुम्ही असे. आणि याची पूर्ण अख्खी जी कॅपॅसिटी आहे 6000ची कॅपॅसिटी आहे. म्हणजे विचार करा, तुम्ही इथे उभे आहेत आणि 6000 लोक तुम्हाला पाहतायत, असा विषय आहे इकडे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, मला बाहेरच्या देशाचं एक म्हणजे एक नेक्स्ट लेवल गोष्ट एक अशी काय वाटते माहिती तुम्हाला, मी सांगतो. इथे ना म्हणजे अपंग पण जो आहे ना, व्हीलचेअरवर येतोय, तो पण
अख्खा देश फिरू शकतो. हे बघा उदाहरणार्थ हे बघा इथे तुम्ही माझ्या मागे हे असं पाहू शकतात. हे असं सगळं त्यांनी दिलेलं असतं. आता ऑब्व्हियसली तो व्हीलचेअरवरनं वर तर नाही जाऊ शकत, पण ॲटलिस्ट तो इथे येऊ तरी शकतो. हेच आपल्या म्हणजे इकडच्या लोकांनी अशा लोकांचा पण विचार केलाय. आपल्या इथे पण हे झालं पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणजे मुंबईमध्ये एका कुठल्या तरी व्हीलचेअरवर कुठल्या माणसाला तरी ठेवलं, तो अख्खा व्हीलचेअर नाही फिरू शकत. मी दुबईला गेलो तेव्हा बघितलं, मी अझरबैजानला होतो तेव्हा पण बघितलं. मेट्रोमध्ये पण एक पंग माणूस फिरू शकतो, एवढं मी फॅसिलिटीज बघितलेली. पण चढाई करूया. आणि बघा एकदम उंचट आहे भाई, इथून आरामात चढायला लागणार. एकदम आपल्याला टॉप फ्लोअर आवडतो, आपण टॉप फ्लोअरवर जाऊ आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय. बघा नेक्स्ट लेवल. ही एक सीट असेल मे बी व्हीआयपी लोकांसाठी वगैरे. एवढा खालचा रो आहे म्हणजे आपल्या स्टेडियम मध्ये आता जो रूल असतो हे व्हीआयपी लोकांसाठीच असणार, कारण की समोर एवढी जागा आहे म्हणजे व्हीआयपी साठीच असो. पाहिला हे मित्रांनो असं सरळ आहे, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतंय का माहिती नाही. हे लिटरली असं स्टीप आहे. समजा मी इथून पडलो ना, हे बघा हे तर बघा. आणि ही ड्रेनेज सिस्टीम आहे मित्रांनो त्या टायमाची. हे बघा हे तर बाई साहेब पाहिला. हे बघा हे कसं चढायला लागते इच्छा गावात. नेक्स्ट लेवल आहे. असं वाटतं कुठला तरी कडे किल्ला चढतोय मी. तर मित्रांनो जरासा चढलो, दम लागला यार, असं कधी लागत नाही. काय माहिती एवढं सरळ शिड्या आहेत की तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे, इटलीमध्ये जाऊन कोलोजियमला एक्सप्लोर नाही करू शकत तर काय झालं, पण इथे जॉर्डन मध्ये येऊन इथे हे बघितलं. तुम्ही पाहू शकता. तुम्ही फक्त विचार करून बघा की त्या टायमाला मला काय दिसत असेल ही गोष्ट. नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल. तर मित्रांनो आता टॉकिंग अबाउट हे काय म्हणजे रोमन थिएटर ऍक्च्युअली काय, असं तुम्ही खाली पॉज करून वाचलं असेल तर वेल अँड गुड. हे जे रोमन थिएटर आहे हे त्या टायमाला तेव्हा प्रजा होती, हे त्यांच्यासाठी एंटरटेनसाठी होतं. जसं तुम्ही पाहिलंच असेल एक कुठला तरी 300 मूवी किंवा असे जुने मूवी बघितले असतील त्याच्यामध्ये रोमनचा जरा इन्फ्लुएन्स असेल तर कॉलेजियम मध्ये काय करायचं, इथे मारा म्हणजे ते असतात ना शस्त्र, म्हणजे दोन लोक मारामारी करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज माझी मॅच आहे आणि कोणासोबत तरी आहे तलवारची, मग ती इथे खेळली जायची आणि मग सगळे लोक त्यांना चेअर करणार वगैरे वगैरे. म्हणजे बोलू शकतात त्या टायमाला एक एंटरटेनमेंटची एक प्रथा होती ही कॉलेजियम करून. सेम जी गोष्ट आहे तुम्हाला इटलीमध्ये रोम मध्ये पण बघायला भेटेल, ते तुम्हाला बाहेरून पण एक बघायला भेटतं. हे पण बघायला भेटलं असतं, बट या लोकांनी हे काय केलंय, हे डोंगरामध्ये अख्खा यांनी कोरलं. आता तुम्ही इटलीचा पाहतील इथे तुम्हाला फोटो येईल, ते कसं बाहेरून तुम्हाला खिडक्या वगैरे दिसतात बरोबर. म्हणजे जे इटलीमध्ये पण आहे तेच इथे आहे, काय वेगळं नाही. फक्त यांनी कसं हे डोंगरामध्ये कोरलं म्हणून आपल्याला खिडक्या वगैरे जे कॉलेजियमचे आहेत ते बघायला भेटतात. हे पण तुम्ही ह्याला कॉलेजियमच बोलू शकता, कारण की ऑब्व्हियसली रोमन लोकांचीच इन्स्पायर झालाय म्हणजे तसंच असेल. बट काय व्ह्यू आहे यार, नेक्स्ट लेवल. म्हणजे हे मला खास बघायचं होतं, कारण की ऑब्व्हियसली इटलीमध्ये कधी आय डोंट नो कधी जायचं योग लागेल. आता तरी पाहून घेऊ इकडे, मग इटलीमध्ये वेगळा एक्सपिरियन्स असेल. जाणार तर आहे आपण, पण तो कधी योग लागेल ते सांगता येत ना, म्हणून बोललो चला तुम्हाला दाखवून देतो. चला हे तुम्ही पाहू शकता जे आपल्या स्टेजवर जास्त असं ह्याला काय म्हणतात आता डेस्क टाईप जे आपण इथे भाषण देताना वापरतो ते सगळं ठेवतात पेपर ते असेल मे बी. इथे असे 3 खड्डे आहेत. विचार करा ना, इथं राज ठाकरे उभा आहे आणि बोलतोय जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो. काय नेक्स्ट लेवल वाटेल ना. तर इकडे असं काय गोष्ट आहे, तर इकडे मे बी हे बघा इथे पण एक असं ड्रेनेजचं दिलंय. तुम्ही जे पण काय वाटलं ते म्हणजे पाणी बिनी जाण्यासाठी. तर मित्रांनो विचार करा, तुमच्या आज युट्यूबवर 6000 फॉलोअर आहेत, इंस्टाग्रामवर 6000 फॉलोअर आहेत, तर कमी समजू नका. विचार करा तुम्ही इथे एकटे उभे आहात आणि 6000 लोक तुम्हाला बघताय, कसं वाटेल. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की जो पण मला म्हणजे भरपूर लोक विचारतात मी रील टाकतो मला एवढेच व्ह्यूज येत आहेत, तर फक्त तुम्ही विचार करा ऍटलीस्ट तुम्हाला 6000 तरी व्ह्यूज आले स्टार्टिंगला. भले तुमच्या व्लॉग्सला, व्हिडिओजला, रील्सला कशावर पण 6000 व्ह्यूज येत असतील किंवा कितीही, ते छोटे कमी समजू नका. 100 पण आले तरी छोटी अमाऊंट नाही. तर हे एक माझं ज्ञान होतं, बाकी काय नाही. चला मी यातून तुर्तास एक तुमची हे घेतो आणि इथून निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला चला बाय बाय. चाललो मी. आरयू ब्लॉगरचा बजेट संपलाय, जॉर्डन सोडायची वेळ आली. आपण जे उभे आहेत ते चेंजिंग रूमच्या इथे उभे आहेत. तर बेसिकली हा चेंजिंग रूम असणार त्या टायमाचा. स्टेजच्या मागे जास्त चेंजिंग रूम आणि हे स्टेज आहे जिथे आपण होतो ते लाकडाचं. हे ऑर्केस्ट्रा सीट्स ऑफ ऑनर, जसं मी तुम्हाला सांगितलं ना मोठी माणसं वगैरे बसत असतील ना. तुम्ही त्या मोठ्या कॉलेजियमच्या इथून आले रोमन थिएटरच्या इथून, इथं आल्यावर तुम्हाला एक छोटा रोमन थिएटर पण लागतो. तुम्ही पाहू शकतात. म्हणजे एका टायरचा असेल एक 100 लोकांची कॅपॅसिटी, असं काय आहे. सेमच विषय, फक्त हा छोट्या लोकांसाठी. छोट्या आता ते काय माहिती, तिथे त्यांनी इन्फॉर्मेशन लिहिली आहे, याला ओडियन म्हणतात. बट मे बी मला वाटतं की काय माहिती त्या टायमाचे काय असतील छोट्या मोठ्या लोकांसाठी किंवा लहान पोरांसाठी वगैरे असेल. म्हणजे मी ते वाचलं बट मला ते काय वरच नाही वाटलं म्हणून ते तुम्हाला दाखवत नाही. तर असं काय इथे आलेलो. आता जाता जाता विचार केला, मॅग्नेट पण घेतला. 1 JD पडला म्हणजे 120 रुपयाला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. असा फ्लॅगवाला घेतलाय मी. आणि त्यात भरपूर काय काय अशा गोष्टी आहेत, बट जाम महाग आहे बाई. जॉर्डन जाम महाग आहे. हे फक्त हे वाला बँगल्स म्हणजे आता असणार कमी 300 रुपयाला विकतोय, म्हणजे 3 JD.
तर ते मी घेतलंय आणि इथून निघूया आणि जाऊया. हे बघा हे लोक सिरियाचा पण सपोर्ट करतात, ते बघा असं आहे. आता इथून निघतोय मी हॉस्टेलसाठी, जातो आरामात हळूहळू. आणि इथे तुम्ही शॉपिंग करू शकता तुम्हाला तुमच्या हिशोबाने. हे बघा सगळे असे मॅग्नेट्स अँड ऑल, भरपूर काय काय. तर ऑलराईट, तर मित्रांनो फायनली आपला हा व्लॉग पण एंड करायचा टाईम आलाय आणि फायनली मी पण आता निघालो एअरपोर्टला. तर आय होप तर मित्रांनो तुम्हाला आपली जॉर्डन, इजिप्त आणि अझरबैजानची सिरीज सगळे आवडले असतील. आणि फायनली आता घरी जाताना थोडं विचित्र वाटतं, बट ठीक आहे, आता जायची वेळ आली आपली. आता आपण नेक्स्ट कंट्रीची ट्रिप लवकरच प्लॅनिंग करणार आहोत. लवकरच आता कामं करायची आहेत, कामं भरपूर पेंडिंग आहेत. तर हा आपला हॉस्टेल होता, असा तुम्ही पाहू शकतात. धरणा हॉस्टेल करून, धरणा का दारणा ते तुम्ही बोलू शकतात. मस्त एक नंबर हॉस्टेल होता, एकदम नेक्स्ट लेवल आहे. आणि एवढंच मी बोलतो आणि आय होप तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल अम्मानचा, आपल्या ह्याचा एक्सप्लोरिंगचा आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका एकदम युनिक भन्नाट इंटरनॅशनल ट्रिप्समध्ये लवकरच आपण करणार आहोत. चला तर बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ, बाय.